मलिकांच्या वेळी देखील का दिला गेला नाही, असा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे। अमोल, धन्यवाद अल्पेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर कायद्यातील तरतुदीनुसार गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा काँग्रेसनं केलेला आहे। त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नका असं काँग्रेसनं आता निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। निवडणूक अधिकारी यावरती नेमकं काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल। गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केलेला होता आणि त्यानंतर ते तुरुंगात होते। तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे। लोकप्रतिनिधी कायद्यामधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा सुद्धा काँग्रेसनं केलेला आहे। आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकेका आमदाराचं मत हे अत्यंत निर्णायक ठरत असतं। त्यामुळे आता काँग्रेसनं भाजपला या संदर्भामध्ये घेरण्यासाठी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलेलं आहे। या पत्राचा जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र सुद्धा आपल्याला समोर दिसतंय। विधानसभा सदस्य गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये असं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। आता आणखी एक मोठी बातमी, गणपत गायकवाड यांना मतदानाला नेण्यासाठी पोलीस निघालेले आहेत। पोलीस ठाण्यामध्ये गायकवाड यांनी गोळीबार केलेला होता आणि आता मतदानाला नेण्यासाठी पोलीस सध्या निघालेले आहेत। त्यामुळे गणपत गायकवाड मतदान करणार हे सध्या तरी दिसतंय, परंतु त्यांचं मतदान होऊ नये असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे।